तर बघू शकता पहिली मोठी चिलाबी काढलेली आहे. आणि हात होतो निघी मग खाल मग. तर मित्र देवनी मासा काढलेला आहे. टाइम थोड़ा वाजला तेरा 4 वाजे गया 4 वाजे गया चला हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज खूप पाऊस वगैरे पडत होता तर कुठं गेलो नाही. तर आज चाललं आहे आमचं काही फिशिंग करण्यासाठी जायचं असं. तर कोणगावच्या धरणात पप्पा वगैरे देऊचा पप्पा, माझे पप्पा असे आम्ही आज कोणगावच्या धरणात फिशिंग करण्यासाठी जात आहोत. तर मित्रांनो, पप्पा वगैरे मागं येत आहेत. तर आता त्यांना घेऊ आणि जाऊ. इथनं आपली गाडी पण खाली आहे आणि देऊची गाडी वरती आहे. तिथं काम चालू आहे म्हणून गाडी खाली ठेवलेली. तर आता पप्पा गेला देऊ ह्यांना बोलवण्यासाठी. तर त्यांना घेऊ आणि जाऊ. मित्रांनो, आज फिशिंग एकदम आपण त्या गावठी पद्धतीने करणार आहोत. तर तुम्ही तुम्हाला दाखवा ना नंतर धरणावर पोहोचलो का की कशी फिशिंग करतात ते गावाकडची फिशिंग. तर भेटल्यावर तुम्हाला दाखवेन सगळं. पाऊस वगैरे पडायला नाही फक्त पाहिजे. मागं पण गेलो पण खूप पाऊस जोरदार होता, त्यामुळं काही म्हणजे त्या दिवशी आम्ही मागंच फिरून आलो होता. आज जातो परत. तर बघू तिथे जाऊन पाऊस पडते की नाही, आपले मासे लागतात का नाही ते तुम्हाला दाखवेन सगळं. तर मित्र फायनली आपण धरणावर पोहोचलेलो आहोत आणि देऊ वगैरे पुढे जातात. पप्पा वगैरे पुढे आहेत, मी मागं आहे. तर जाऊया शिकण्यासाठी पुढे. मित्रांनो, धबधबा बघा, किती मोठे मोठे धबधबा. एक नंबर मित्रांनो. देऊ पप्पा पुढे आहेत, खूप जोरात चालत आहेत, मला चालता नाहीत.
तर मित्रांनो बघू शकता तिकडे देऊ आहे आणि इथे मीठ टाकून ठेवलं आहे आणि इथं पप्पा आहे आणि तो तिकडे समीर. तर मित्र देऊनी मासा काढलेला आहे. तर आपल्याला इथं धरणात मासे वगैरे काही लागले नाहीत. तर आता आपण नदीला जाऊ, तिकडे बघू मासे लागतात का नाही ते, नंतर मग डायरेक्ट घरी जाऊ. आता पप्पा देऊ हे पुढे गेले आणि देऊचा पप्पा आणि आम्ही मागं खाऊ दोघं जण. तर आपण जाऊ डायरेक्ट नदीला बघू लागतात का नाही ते. मागा देऊ विचारते पप्पाला त्याच्या. तर मित्रांनो सकाळपासून मासे काढतो, एक पण मासा आला ते 2 लागले फक्त मला, एकदम बारकी बारकी. हां तर मित्रांनो आता आम्ही नदीला आलो आहोत आणि पप्पा देऊ ते तिकडे आहेत. एवढ्या मोठ्या धरणामध्ये एक पण मासा लागला नाही त्यांना. आता नदीला आलो ट्राय करायला, तो नदीला लागतात की नाही मासा ते, नंतर मग घरी जाऊ. नदीला आल्याबरोबर पहिलाच मासा मित्रांनो बघू शकता, पहिलाच मासा काढलेला आहे नदीला. बघा बघू शकता पहिलीच मोठी चिलाबी काढलेली आहे. आता हात होतो निघी मसाल मामा. तर मित्रांनो आता आपण घरी आलो आणि बघा मासे आज काढलेले एवढे भेटले. तर मित्रांनो खूप पाऊस वगैरे पडत होता म्हणून काही शूट करायला वगैरे भेटला नाही, त्यामुळे काही शूट करा नाही. डायरेक्ट घरी आलो. तर मस्त मित्रांनो आंघोळ वगैरे करून बसलो चुलीजवळ, म्हणजे किचनमध्ये आमच्या आई भात वगैरे बनवत आहे. आधी जेवण आले.